वीरशैव म्हणणार, लिंगायत संस्कार धारुनी वीरशैव म्हणणार, लिंगायत संस्कार धारुनी वीरशैव म्हणणार, हिंदू म्हणूनी जन्मालो हिंदू म्हणूनी जगणार, हिंदू म्हणूनी श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की। नमो पार्वते पते शिव हर हर महादेव। संत शिरोमणि मनम स्वामी महाराज की जय। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे गो माता की, अपने अपने माता पिता की, गुरुजनों की, सब संतन की, सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। धन्यवाद धन्यवाद। म्हणूनच आपण सोहळा हे नाव दिलं होतं। हे निश्चितच सोहळा या स्वरूपामध्ये सत्कार मूर्ती आदरणीय डॉक्टर अजित माधवराव गोपछडे, जे नव्यानेच भारताच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह राज्यसभा याचे सदस्य म्हणून बिनविरोध नियुक्त झाले, त्यांचा परिचय देण्यासाठी मी पहिल्यांदा आदरणीय वैजयंता साखरे मॅडमला विनंती करतो आणि त्यानंतर साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। परिचय तर सर्वांनाच आहे, परंतु एक सामाजिक किंवा कार्यक्रमाचा प्रोटोकॉल म्हणून आम्ही तो आयोजित केलेला आहे। कृपया परिचय सर्वांनी ऐकावा आणि त्याच्यानंतर साहेब आपण सत्काराला उत्तर द्यावं। ओम नमः शिवाय। आदरणीय बसवपीठ आणि बसवपीठावरील सन्माननीय सदस्य सर्वांना माझा शिवशरणार्थ। वीरशैव लिंगायत समाज नांदेड जिल्हा आयोजित नवनिर्वाचित खासदार सत्कार सोहळा, अतिशय नयनरम्य असा सत्कार सोहळा आता आपण पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे। आतापर्यंत कधी न झालेला असा एक सत्कार सोहळा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवा अशा पद्धतीचा सत्कार सोहळा आपण पाहिलेला आहे। जसं आपण म्हणतोय वीरशैव लिंगायत समाज सर्व शिवाचार्य इथं उपस्थित आहेत। या सर्व शिवाचार्याच्या उपस्थितीमध्ये आशीर्वादपर जे काही त्यांना मिळालेला आशीर्वाद आहे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे। म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला। भक्ती लॉन्च हा परिसर आपल्या पावलांनी धन्य झाला। सर्व गुरुवारांच्या पावलांनी हा भक्ती लॉन्च परिसर अतिशय वंदनीय ज्याला आपण म्हणतो तर हा धन्य झालेला आहे। आपण पाहतोय की ज्यांचा परिचय मला देण्यासाठी इथं उभं केलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की मॅडम कमीत कमी वेळामध्ये तुम्ही परिचय द्यायचा आहे। परिचय
कोणाला नाहीये ज्यांचा परिचय देण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. खरोखरच त्यांचा परिचय त्यांच्या कार्यांमधून आपल्या पुढं आहे. अमृतपथ वारी असलेली आणि कधीच पराभूत न होणारे म्हणजेच अजित असलेले, ज्यांच्या नावामध्येच अजित असं आहे, कधीही पराभूत न झालेले. आत्ताच विरूपाक्ष महाराजांनी सांगितलेलं होतं की अशी एक वेळ आलेली होती की जी आपल्या प्रत्यक्ष त्यांच्या जीवनामध्ये आलेला जी संधी होती ती संधी त्यांना मागे घ्यावी लागलेली होती. म्हणून त्यांचा परिचय देत असताना मला असं म्हणावंसं वाटतं की अजित गोपछडे, डॉक्टर अजित माधवराव गोपछडे, जसं महाराजांनी सांगितलं की एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले, जसं आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात, असं एक संघटन कौशल्य शालेय जीवनापासूनच त्यांनी आपल्या मित्रांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळत होतं. डॉक्टर अजित गोपछडे यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1970 कोल्हे बोरगाव तालुका बिलोली येथे झालेला आहे. त्यांचं शिक्षण जे आहे, शैक्षणिक पात्रता MBBS गोल्ड मेडलिस्ट, MD गोल्ड मेडलिस्ट. जसं आपण म्हणतो बालरोग तज्ज्ञ. मी मागे सरांचा पहिल्यांदा आम्ही सत्कार केला होता चैतन्यनगर मंदिरामध्ये. तिथं मला थोडंसं मनोगत व्यक्त करण्याची संधी मला तिथे मिळालेली होती. तेव्हा मी म्हटलं होतं की बाळाचे डॉक्टर, बाळाला सायरप देत देत बाळाला त्यांनी बरं केलंय. आता बाळ मोठं झालेलं आहे तर समाजाला टॅबलेट देण्याचं काम त्यांनी करण्यासाठी आज आपल्या पुढं आहेत. आणि हे समाजाला टॅबलेट देत असताना त्यांनी जे काही कार्य केलेलं होतं, सध्या आपण पाहतोय की सरांचं शिक्षण MBBS शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई इथून झालेलं होतं. आणि आपण पाहतो सध्या राज्यसभेवर खासदार म्हणून सर कार्यरत आहेत. त्यांचं कार्य उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर राज्य प्रभारी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय आघाडी भाजपा, संयोजक महाराष्ट्र राज्य भाजपा रुग्णमित्र अभियान, संयोजक राष्ट्रीय आरोग्य स्वयंसेवक अभियान महाराष्ट्र राज्य, लोकसभा प्रभारी धाराशिव बीड जिल्हा, इथेही त्यांनी काम करण्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, काम केलेलं आहे सरांनी. त्याचबरोबर बीड, लातूर, धाराशिव इथेही त्यांनी काम केलेलं आहे. अध्यक्ष म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या अध्यक्षपदावर सर कार्यरत आहेत. तसेच कोविडच्या काळामध्ये आपण पाहतो, कोरोनाच्या काळामध्ये मुंबईमधील धाराशिव झोपडपट्टीमध्ये राबविलेले सेवेचे धाराशिव पॅटर्न आपल्याला माहीतच आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या संस्था ज्या आहेत, पंडित दीनदयाळ उपाध्याय या नावाने त्यांनी शाळा चालवत आहेत. म्हणजेच सांगण्याचा उद्देश फक्त शैक्षणिक बाबतीमध्येच नाही तर आपल्याला सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक बाबतीमध्ये सुद्धा सरांचं कार्य अतिशय मोलाचं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर 1992ला बाबरी मस्जिद आंदोलनामध्ये सरांचा सहभाग आहे, आपण प्रत्यक्ष सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. त्याचबरोबर 1997 पासून राष्ट्रीय सेवा संघांचं काम सरांनी केलेलं आहे. 1987 पासूनच भाजपचं काम सर पाहत आहेत. त्याचबरोबर भाजप सरचिटणीस ते राज्य उपाध्यक्ष पदापर्यंत सरांनी काम केलेलं आपण पाहतो. त्याचबरोबर विधानसभा परिषदेवर जसं आता विरूपाक्ष महाराजांनी सांगितलेलं होतं की नामनिर्देशन झालेलं होतं, पण ऐनवेळी सरांना माघारी घ्यावी लागलेली होती. आणि याचीच फलश्रुती म्हणून भाजपाने राज्यसभेवर सरांना पाठवलेलं आहे. ही स्वर्णसंधी सरांच्या पुढं आहे आणि या स्वर्णसंधीचं सरांनी लाभ घेतलेला आहे आणि आपल्याला सुद्धा, आपल्या समाज बांधवांना सुद्धा हा लाभ होत आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की आतापर्यंतच्या राज्यसभेच्या कार्यकालामध्ये 108 विषयावर सरांनी आपले मत मांडलेली आहेत. त्यापैकी 47 विषय मार्गी लागलेले आहेत. म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग विद्यापीठ नाशिक,
राज्यपाल नियुक्त सरांचा बायोडाटा फार मोठा आहे, कारण थोड्या वेळामध्ये सरांचा बायोडाटा शक्य नाही. माझ्याकडे जेव्हा बायोडाटा आला ते 10 पानाच्या वर सरांचा बायोडाटा आहे. बायोडाटा सांगण्यापेक्षा सरांच्या कार्यांमधून आपल्याला त्यांचं काम काय आहे त्यांचा बायोडाटा सांगण्याची गरज नाहीये. तर आपल्याला एवढंच मी सांगते, आमचे भवानकर माझे विद्यार्थी अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन करत असलेले ते बार बार माझ्या कानात येऊन सांगतायत. पण आटोपसं घेत असताना बायोडाटा फार मोठा आहे. पण एवढंच मला म्हणावंसं वाटतं की त्यांनी समाजासाठी जे कार्य केलेलं आहे तर त्या समाजासाठी करत असताना समाजासाठी त्यांनी असं म्हणतायत, दुआ करते है तू अपनी मंजिल पाए, दुआ करते है तू अपनी मंजिल पाए, अगर राहों में कभी अंधेरा आए तो रोशनी के लिए खुदा हमें जलाए, खुदा हमें जलाए. इथंच मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या कार्यक्रमाला आत्ताच आगमन झालेले आदरणीय शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी त्यांचा सत्कार करण्यासाठी विचार मंचावरील व्यासपीठावर असते त्यावेळेला खरंच अत्यंत भक्तिमय प्रसन्न वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न होत असतो. त्याची प्रचिती आपल्या सर्वांना इथं पाहावयास मिळते आहे. यानंतर आदरणीय सत्कार मूर्ती डॉक्टर अजित गोपछडे साहेब आपणास वीरशैव लिंगायत समाजातर्फे मिळालेल्या सत्काराचं उत्तर देण्यात पर आपले भाषण मांडतील. वीरशैव लिंगायत समाज नांदेड जिल्हा या नांदेड आणि लातूर एक लोकातून आला आणि एक बायपास एंट्री करून राज्यसभेत गेला. या दोघांचा सत्काराचा एक दुग्ध शर्करा योग ज्या चाणाक्ष लोकांनी जुळून आणला त्यांचं अभिनंदन टाळ्याच्या गजरात करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व सद्गुरू माऊली शिवाचार्य महाराज यांच्या चरणावर मी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत करतो. ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होत आहे ते सर्व नांदेड जिल्ह्यातले अत्यंत कार्यकुशल असे अधिकारी डॉक्टर्स यांच्या देखील नतमस्तक होऊन त्यांना मी नमस्कार करतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षांना नमस्कार करतो. आणि माझा प्रिय मित्र डॉक्टर शिवाजी काळगे, आम्ही दोघंही बालपणाचे मित्र, आम्ही दोघंही MBBS एकत्रच शिकलो. आमच्या दोघांच्याही डिग्र्या त्यांनी डोळ्याचे शिकले, मी लहान मुलाचं शिकलो. त्यांची पत्नी गायनॅकॉलॉजिस्ट, मी बालरोग तज्ञ, माझी पत्नी गायनॅकॉलॉजिस्ट. म्हणजे बघा कॉम्बिनेशन कसं आहे. तर आम्ही दोघंही एकाच विंगमध्ये राहायचो, विचाराचं आदान प्रदान करीत राहायचो. पण नशिबाचा फेरा आणि काळ कशा पद्धतीनं कुठून कसं काय येतं आता आम्ही त्याची चर्चा दोघंही करत होतो. म्हणजे आम्ही दोघंही अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले. त्याचं घर गरीब कुटुंबातलं, मध्यमवर्गीय कुटुंबातलं. माझे वडील शेतकरी. मला वाटते शिवाजी तुला महिन्याला 300 ते 400 रुपये येत असतील, मला 250 रुपये येत होते. त्या 250 रुपयामध्ये महिना काढायचा. आणि शिवाजीला विचारायचं, शिवाजी मोटरसायकल सगळेजण घेऊन फिरायला लागलेत, आपण कसं करू? आमच्याकडे एक तुटकी मुटकी सायकल होती महाराज, MBBS ला लागल्यावर. ते सायकल घेऊन आम्ही त्या एका सायकलीवर 3-4 जण जाऊन बसायचो. एक पाठीमागे, एक पुढे, एक समोरच्या दांडीवर. आणि अशा काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकत शिकत माझा शिवाजी सुपर स्पेशालिटी डॉक्टर झाला आणि मी MD डॉक्टर झालो. आज जरी शिवाजीराव खासदार असले तरी आम्ही सगळे लाडाने त्याला शिवा म्हणतो. आम्ही सगळे अंतःकरणातले मित्र आहोत. मी त्यांचं भाषण नंतर याच्यासाठी ठेवलं, जरी मी राज्यसभेवर वरिष्ठ खासदार असलो
तरी ते माझे गुरुवर्य आहेत, ते जंगम समाजाचे आहेत, म्हणून मी त्यांचं भाषण माझ्या नंतर ठेवायला सांगितलं, कारण माझ्या गुरुचा सन्मान करणे माझं कर्तव्य आहे. खरं तर शिवाचार्य महाराजांनी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्यात, महाराज तुम्हाला सांगताना मला अतिशय आनंद होतो आणि मी तुमच्या सर्व शिवाचार्यांची मनापासून दिलगिरी पण व्यक्त करतो. आम्हाला अचानक वरतून आदेश आला की तुला लिंगायत आहे म्हणून तुला राज्यसभेचं खासदार केलं, तू कुठं आहेस? मी म्हणलं मी मणिपूरला आहे, कारण मी मणिपूरचा इन्चार्ज आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार चालू आहे, मणिपूरमधले वातावरण शांत करणं माझं कर्तव्य आहे. मला 2 दिवसापूर्वी बिचकुंदेकर महाराज, मला 2 दिन पहले मेरे को फोन आया ऊपर से, अब किसका है नहीं बोलूंगा आपको. उन्होंने मुझे बताया तू कार सेवक है बोल के तू खासदार नहीं बना है, तू MBBS MD है बोल के तू खासदार नहीं बना है, तू भाजपा का 40 साल से काम करता है इसलिए तेरे को खासदार नहीं बना है, MD में गोल्ड मेडलिस्ट है इसलिए तेरे को खासदार नहीं बना है, तू लिंगायत समाज का है इसलिए तेरे को राज्यसभा खासदार बना है. मणिपुर से मेरी रवानगी हुई, मुझे आदेश आया, यहाँ आने के बाद तुम्हारी मैं बात सुन लिया, मैं भी आपके चरणों पे मस्तक रख के आपकी माफी मांगता हूं, क्योंकि जब ऊपर से आदेश आता है की उठा चला जागे व्हा, आणि तुझा जो विखुरलेला महाराष्ट्रातला जो सगळा लिंगायत समाज आहे त्या सगळ्या समाजाला जागा करण्यासाठी वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचं परवापासून शुभारंभ करा. आणि महाराज मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो की आमच्या ज्या नियोजन समितीला अचानक आदेश आल्यामुळे आम्हाला वेळ खूप कमी मिळाला, तरी पण परवाच्या दिवशी रात्रीपर्यंत आम्ही सगळं नियोजन लावून जवळपास 5 ते 10 हजार वीरशैव लिंगायत समाजाच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या समाधीला साक्ष ठेवून मी माझ्या सन्मान यात्रेचा शुभारंभ केला. पण मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की तुमचं अंतःकरण मोठं आहे, शिवाचार्यांचं अंतःकरण मोठं आहे, शिवाचार्य सगळे मला माफ करतील. मी लिंगायत समाजाच्या उत्कर्षासाठी, लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी, लिंगायत समाजाच्या भविष्यातील एका मोठ्या विकासाच्या दृष्टिकोनातून मी पुढे निघालेलो आहे. मी गरीब कुटुंबातला आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आहे, पण माझ्यावर संघाची शिकवण आहे. त्यामुळे मला अपमान सहन करणे माझं काम आहे, शिव्या खाणे माझं काम आहे. मी कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्यातलं सर्वसामान्य म्हणून शेवटपर्यंत काम करीत राहील. मी जरी राज्यसभा खासदार असलो तरी वीरशैव लिंगायत समाजातला सगळ्यात शेवटचा सामान्य कार्यकर्ता म्हणून डॉक्टर अजित गोपछडे काम करेल. मला डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांना सांगायचं आहे, महाराज ते काळ गेला, तुम्ही सगळे शिवाचार्य आमच्यासाठी परमात्मा आहात, तुम्ही सगळेजण आम्हाला ईश्वराचे रूप आहात. तुमच्या केसाला धक्का लागण्याची हिंमत आता इथून पुढे कोणी करणार नाही, तुमच्या मठाकडे वक्रदृष्टी पाहून बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही. हा डॉक्टर अजित आणि डॉक्टर शिवाजी दोघंच सफिशियंट आहेत पुऱ्या महाराष्ट्रातल्या वीरशैव समाजाचं संरक्षण करायला. त्यामुळे तो काळ गेलेला आहे. आम्ही जी यात्रा काढलेली आहे ती सन्मानाची यात्रा काढलेली आहे. मला ती काढता येते, शिवाजीला काढता येत नाही. शिवाजीचं अंतःकरण उचंबळून यायला लागलं, पण शिवाजी पब्लिक मधून निवडून आलेला आहे. पण मला कसं आहे, मी बायपास एंट्री मारून आलेलो आहे, परंतु तरी देखील 18 पगड जातीवर आमचं प्रेम आहे. मी हिंदुत्वाची कास धरलेला माणूस आहे. मी एकेकाळी 1992ला 6 डिसेंबरला मी स्वतः बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली आणि ती बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केल्याचा मला अभिमान आहे कारसेवक म्हणून. प्रत्येक वेळेस राजकारणामध्ये वेगवेगळी भूमिका निभावावी लागते. आता मला सांगण्यात आलं तू लिंगायत समाजाचं संघटन कर, आणि तुम्हाला सांगताना विरूपाक्ष महाराज तुमच्या चरणी साष्टांग दंडवत ठेवून मी सांगू इच्छितो की मंगळवेढ्याला 2 ते 3 लाख लिंगायत महाराष्ट्रातले गोळा करून दाखवेन, तरच तुम्हाला मी तोंड दाखवेल अशी या ठिकाणी भीष्म प्रतिज्ञा करतो. आणि त्या मेळाव्यामध्ये तुम्हा सगळ्यांना साष्टांग दंडवत घालून मी या ठिकाणी आज निमंत्रण देतोय, आमंत्रण देतोय. आपण सगळे त्या लिंगायत समाजाच्या हुंकाराचे साक्षीदार व्हा, त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं अशी तुम्हाला मी साष्टांग दंडवत घालून विनंती करतो. त्या मेळाव्यामध्ये मी महाराष्ट्रात जात आहे. आता माझं चाकूरला आहे, चाकूरच्या नंतर मी शिरूर आनंदपाळला आहे, शिरूर आनंदपाळ झाल्यावर उदगीरला आहे, उदगीर झाल्याच्या नंतर मी उमरग्याला जाईल, औशाला जाईल, सोलापूरला जाईल, अक्कलकोटला जाईल, सांगली, सातारा, मिरज, हातकणंगले, जत,
करीत करीत मी पिंपरी चिंचवड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर करीत मी मंगळवेढ्यामध्ये येणार आहे. अजून एक मागणी आलेली आहे, नवी मुंबईत या. मला माहितच नाही नवी मुंबईमध्ये 40,000 लिंगायत आहेत. ही सगळी जी यात्रा जी चालू आहे 18 पगड जातीतील असलेल्या लिंगायत समाजाच्या आमच्या सर्व बांधवांना एकत्र करण्यासाठीची, ही मागणी करण्यासाठीची ही सन्मान यात्रा आहे. या लिंगायत समाजामध्ये 57 पोट जाती आहेत. बऱ्याच जणांना माहिती नसेल. लिंगायत महाराष्ट्रामध्ये 13 कोटी जनतेपैकी 1.5 कोटी लिंगायत आहेत. बऱ्याच जणांना माहिती नसेल. 57 जाती आहेत. लिंगायत कुंभार, लिंगायत मातंग, लिंगायत सुतार, लिंगायत कोष्टी, लिंगायत वाणी, म्हणजे अनेक प्रकारच्या जाती आहेत. लिंगायत तेली, ह्याच्यामध्ये आपला गुरुवर्यांचा समाज जो जंगम समाज, आपण सगळे मिळून वीरशैव लिंगायत आहोत. याची जाणीव करून देण्यासाठी ही सन्मान यात्रा काढलेली आहे. आणि महाराज, या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, नांदेडमध्ये पासून मी सुरुवात करतो आणि सांगतो की नांदेडमध्ये आमच्या समाजालाच माहित नाही की आमच्या 3 स्मशानभूमी आहेत. त्या 3 स्मशानभूमीवर अतिक्रमण झालेलं आहे. तर इथला खासदार म्हणून माझं कर्तव्य आहे, उर्वशीवरचं स्मशानभूमी, शनी घाटावरची स्मशानभूमी आणि आमची चौफाळ्यात बंद पडलेली स्मशानभूमी, याला आमच्या पालकमंत्र्याला मी 25-25 लाख रुपये देण्यासाठी त्यांना निधी मंजूर करून आणलेला आहे. हे या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या समोर मी जाहीर करीत आहे. अजून एक तुम्हा सगळ्यासाठी आनंदाची घटना सांगतो. आताच मला सांगितले की आमचे नांदुसा, खुरगाव, भालकी उत्तर भागामध्ये जे असलेले लिंगायत आहेत त्यांना इकडल्या दक्षिण भागामध्ये येण्याची अडचण आहे. त्या सगळ्या लोकांसाठी आसना नदीच्या बाजूला किंवा DRM ऑफिसच्या बाजूला जी सरकारी जमीन आहे त्या ठिकाणी देखील मी पालकमंत्र्यांकडून 25 लाख रुपयाचा निधी मी मंजूर करून आणलेला आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे 4 लिंगायत, डॉक्टर आपले राजेंद्र हुर्णे साहेब, तुम्ही 2 मागितले, मी 4 लिंगायतांच्या स्मशानभूमी येत्या महिन्याभरामध्ये काटेरी कुंपण लावून गार्डन करून त्या ठिकाणी 25-25 लाख रुपयाचं 1 कोटी रुपयाचा निधी मी राज्य शासनाकडून ओढून आणलेला आहे. आणि लिंगायतांनो, तुमच्यातला स्वाभिमानाचा जागा करा. तुमच्यातले मतभेद बाजूला करा. तुमच्यातल्या आजूबाजूच्या ज्या काही जातीपातीच्या भिंती आहेत त्या सगळ्या दूर करा. एकमेकामध्ये जोपर्यंत तुम्ही एकजुटीने राहणार नाहीत तोपर्यंत आम्हाला बळ येणार नाही. जोपर्यंत आपल्या सगळ्या संघटना एकत्र येणार नाहीत तोपर्यंत मला आणि शिवाजीला बळ येणार नाही. तुम्ही आपसामधल्या सगळ्या जातीच्या भिंती काढून टाका. सगळेजण एकत्र या. आपल्याला कोणीही धमकी देऊ शकत नाही. आपलं कोणीही वाकडं करू शकणार नाही. आपल्याकडे बघायची कोणाची हिंमत होणार नाही. माझ्या अधिकाऱ्यांना कोणीही वाकडं बघण्याची हिंमत करणार नाही. आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं काम करण्याची प्रेरणा केव्हा मिळेल? जेव्हा तुम्ही सगळेजण मिळून एक व्हाल. सगळेजण, नांदेड जिल्ह्यामधली संख्या, लातूर मधली संख्या, अशा प्रकारच्या आम्ही महाराज एकूण आम्ही सगळ्या, आताच देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आपण उल्लेख केला. मला देवेंद्रजींनी बोलावून घेतलं. ते म्हणाले तुमच्या समाजाच्या 47 विधानसभा अशा आहेत की त्या विधानसभांमध्ये कुठे 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला लिंगायत समाज आहे. आणि लिंगायत समाज हा 50 आमदार निवडून आणण्याची क्षमता असलेला हा समाज आहे. त्या समाजाला एकत्र आणण्यासाठी तू स्वतः महाराष्ट्रामध्ये फिर. म्हणजे राजकीय नेतृत्व पण लिंगायत समाजाचं निर्माण होऊ शकतं. लिंगायत समाजामध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय सगळ्या क्षेत्रातले नेतृत्व निर्माण करण्यासाठी ही वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. महाराज, तुम्ही जी दुसरी मागणी केलेली आहे ती मागणी मी लिखित स्वरूपात दिलेली आहे. अजित जगताप नावाच्या कक्ष अधिकाऱ्याने पत्र काढलेलं आहे. व्यवस्थापकीय संचालक जो असतो ओबीसी महामंडळाचा, त्याच्याकडे पत्र गेलेलं आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणाने उल्लेख करण्यात आलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी समाज आहे. दिलेले 50 कोटी बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचे खूप कमी आहेत. कारण हे 50 कोटी इथं नांदेडमध्येच जिरून जातात. खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी या महामंडळाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 1000 कोटीची मागणी केलेली आहे. ती 1000 कोटीची मागणी मान्य करावी यासाठी ही आम्ही सन्मान यात्रा काढलेली आहे. याचा सुतोवाच मंगळवेढ्यामध्ये मी आमच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला करल्याशिवाय राहणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा पुन्हा आपल्या समोर मी करतो. खरं तर आमच्या अनेक गोरगरिबांच्या मुली, शेतकऱ्यांच्या मुली, आमच्या गरीब शिक्षणाच्या पासून मुली ज्या आहेत त्या वंचित राहतात. कोणाला डॉक्टर व्हावं वाटते, कोणाला कलेक्टर व्हावं वाटतं.
आणि अनेक समस्या आहेत. मेट्रो सिटीमध्ये राहण्याची मोफत अशा पद्धतीच्या शिक्षणाची सोय नाही. माझा लिंगायत समाज गरीब आहे. माझा लिंगायत समाज हा भोळा आहे. माझा लिंगायत समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. शेती करणारा आहे, व्यापार करणारा आहे, धार्मिक आहे, देवावर भक्ती ठेवणारा आहे, श्रद्धाळू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा लिंगायत समाज हा हिंदुत्ववादी आहे. आणि हा लिंगायत समाज देशावर प्रेम करतो. पण या लिंगायत समाजाच्या भविष्यातल्या पिढीसाठी काय केलं पाहिजे? खासदार म्हणून मी आणि डॉक्टर शिवाजी काळगेंनी ठरवलेलं आहे की या मेट्रो सिटी ज्या ज्या ठिकाणी आहेत, मुंबई असेल, संभाजीनगर असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, नांदेड असेल, या ठिकाणी आम्ही आमच्या ताकदीतून CSR फंड मधून, आमच्या खासदारांच्या पाठीमागे लागून, आमच्या निधीमधून, अजून काही व्यापारी उद्योजकांच्या पाठीमागे लागून फक्त वीरशैव भवनच नाही उरणे साहेब, तर त्या वीरशैव भवनाला लागूनच निवासी मोफत शिक्षणाचे वसतिगृह येत्या 6 ते 7 महिन्यामध्ये करण्याचा मी या ठिकाणी निर्धार करताय. फक्त माझे दत्तापुरे साहेब कुठे गेले? दत्तापुरे साहेब हात वर करा. तुम्हाला मी मागच्या महिन्याभरापूर्वी सांगितलेले डिझाईन तयार करा, जागा शोधा, लवकरात लवकर सगळ्या शिवाचार्यांना बोलून त्यांच्या हाताने आपल्याला नारळ फोडायचा आहे. निधी हा वाचून तुमच्या दारामध्ये येणार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, इथला जो वीरशैव लिंगायत समाज जो सगळा आहे, सगळेजण फक्त एकत्र या. निधीची तुम्ही काळजी करू नका. निधीच्या चाव्या माझ्याकडे आणि शिवाजीच्या हातात आहे, तिजोरी आमच्या हातात आहे दोघांच्या. तुम्ही चिंता करू नका निधीची. प्रत्येक क्षेत्रामधल्या लिंगायत समाजाच्या मागणीसाठी पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघे वचनबद्ध आहोत. हे निवासी वसतिगृह बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटी आणि आमच्या मठांना संरक्षण, आमच्या सगळ्यात महत्वाचं आराध्य आमचे जे हे जे दैवत जे बसलेलं आहे, महाराज तुम्ही आम्हाला आज्ञा केलेली आहे, तुम्ही आम्हाला हुकूम केलेला आहे. आणि जेवढे आपल्या या महाराष्ट्रामधले जेवढे काही वीरशैव लिंगायत समाजाचे जे मठ आहेत, या मठांच्या बाबतीत देखील आम्ही दोघांनी विचार केलेला आहे. आमचा निधी तोकडा आहे, पण आमच्या डोक्यामध्ये कल्पना आहे. आम्ही डॉक्टर आहेत दोघंही. आमच्याकडे ज्ञान आहे, आमच्याकडे सरस्वती आहे. सरस्वती जिथं असते तिथं लक्ष्मी बरोबर येत असते. मी विचार करत असताना सांगतो तुम्हाला, माझ्यासोबत राज्यसभेमध्ये मोठमोठे उद्योगपती, मोठमोठे व्यापारी माझ्यासोबत राज्यसभेमध्ये खासदार आहेत. माझ्यासोबत इन्फोसिसच्या अध्यक्ष असलेले नारायण मूर्तींची पत्नी सुधा मूर्ती माझ्यासोबत आहेत. ते सुधा मूर्ती कोण आहे आपल्या सगळ्याला माहित आहे. भारतामध्ये ती एकटी बाई 100 मठ ताब्यात दत्तक घेऊ शकते आणि 100 मठाचा उद्धार करू शकते, अशा पद्धतीच्या त्या सुधा मूर्ती आहेत. आणि त्या मूळ कर्नाटकातल्या आहेत आणि बदामीच्या आहेत आणि त्यांचा आपल्या समाजाशी अत्यंत मातृहृदय अशा पद्धतीचा संबंध आहे. त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो महाराज, माझा 6 वर्षाचा कालावधी आहे, शिवाजीचा 5 वर्षाचा कालावधी आहे. माझ्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही ज्या ज्या मठामध्ये तुम्ही निधी देण्याबद्दल सांगाल, त्या त्या मठाला निधी देण्याचं कर्तव्य हे मी पार पाडणार आहे. शिवाजीचं मार्गदर्शन घेणार आहे, शिवाजीचं सहकार्य घेणार आहे. आम्ही आणि शिवाजी दोघंही मिळून या समाजाच्या उद्धारासाठी एकत्र निघालेलो आहोत. परंतु तुम्ही सगळ्या नांदेडकरांनी ज्या पद्धतीने हा एकत्रित आणण्याचा जो कार्यक्रम केला, तो अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. ज्या पद्धतीने हे जे जसं केलात तुम्ही, त्याच पद्धतीने तुम्ही आता समाजामध्ये प्रबोधन करा, समाजामध्ये जा, नवीन पिढीमध्ये जा. आपला समाज सोशल मीडियावर ऍक्टिव्ह पण करा, कारण येणारा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. आपले युवक आणि युवती यांना कुठल्याही प्रकारे चांगल्या संस्काराची दीक्षा द्या. येणाऱ्या काळामध्ये आपले जे वीरशैव लिंगायत समाजातले जे तरुण आहेत, त्यांना एकत्रित बांधण्यासाठी प्रयत्न करा. त्यांना चांगली दिशा देण्यासाठी चांगलं ज्ञान कसं मिळेल याचा विचार करा. जातीपातीच्या भिंती सगळ्या तोडून टाका आणि जिथे जिथे लिंगायत समाज अडचणीत येईल त्या त्या ठिकाणी मला आणि शिवाजीला बोलवा. आम्ही दुसऱ्या क्षणी तुमच्या संकटामध्ये धावून आल्याशिवाय राहणार नाही. मी काही फार जास्त बोलणार नाही. शिवाजीरावांना थोडं मी अजून काही गोष्टी ठेवणार आहे शिल्लक. पण माझी विनंती आहे, शिवाजी आणि मी दोघं मित्र आहोत, पण विचारानं भिन्न आहोत. शिवाजी काँग्रेसमधून आहे, मी भारतीय जनता पार्टीमधून आहे. जरी समजा विचाराची जरी लढाई असली, आमच्यामध्ये मतभेद नाहीत, आमच्यामध्ये मनभेद नाहीत. आम्ही मित्र आहोत. आम्ही दोघंही विचारानं आम्ही लिंगायत आहोत आणि मी दोघंही एकाच धारणेनं आम्ही चाललेलो आहोत. ते काँग्रेसचे आहेत, मी भारतीय जनता पार्टीचा आहे. त्यांच्या लातूरमध्ये देखील मी प्रभारी म्हणून गेलो. तिथे लातूरमध्ये प्रभारी म्हणून गेलो. मला माझ्या पक्षाची भूमिका पार पाडावी लागली.
शेवटी शिवाजी जिथं आहेस तू तिथं सुखी राहा, तुझी त्या ठिकाणी प्रगती हो, तुझं त्या ठिकाणी उत्कर्ष हो आणि त्या ठिकाणी तुला गुरुवर्यांच्या आशीर्वादानं भविष्यात चांगली चांगली पदं मिळो, हे देखील मी या ठिकाणी मित्र म्हणून मी तुला या ठिकाणी एक माझ्यातर्फे एक तुला शुभेच्छा देतो. खरं तर ही विचाराची लढाई आहे, पण या लिंगायत समाजानं अतिशय चांगलं काम केलंय. नांदेड मधल्या लिंगायत समाजाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या 2 मित्रांना, खरं तर आम्ही रोज फोनवर बोलतो, एकमेकांसोबत आम्ही लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये चहापान करतो, एकत्र गप्पा मारतो, विचाराचं आदान प्रदान करतो, लिंगायत समाजाच्या उत्कर्षाबद्दल बोलतो. परंतु मी सर्वप्रथम वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्व बांधवांनी, नांदेड मधल्या सगळ्या बांधवांनी या आमच्या दोघा खासदारांना एकत्र आणलं, याच्याबद्दल मी तुमच्या अंतःकरणातून मनापासून मी आभारी आहे. आणि जाता जाता फक्त तुम्हा सगळ्या लोकांना एवढीच एक गोष्ट सांगतो की आम्ही निघालेलो आहोत पुढे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या लिंगायत समाजाच्या उत्कर्षासाठी पुढे निघालेलो आहे. मला माझ्या पक्षानं स्वतःहून स्पष्ट सांगितलेलं आहे की लिंगायत समाजासाठी तुला जायचं आहे. मी आता पुढे निघालेलो आहे, शिवाचार्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे निघालेलो आहे, अधिकाऱ्यांची प्रेरणा घेऊन मी पुढे निघालेलो आहे. या वीरशैव लिंगायत समाजाला महाराष्ट्रामध्ये एकत्र करण्यासाठी, संघटित करण्यासाठी, आर्थिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात आणि कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं नेतृत्व डेव्हलप करण्यासाठी सगळ्या लिंगायत समाजातल्या 18 पगड जाती एकत्र करण्यासाठी मी पुढे निघालेलो आहे. मला तुम्ही सगळेजण साथ द्या एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, शिवशरणार. वीरशैव म्हणणार, लिंगायत संस्कार धारुनी वीरशैव म्हणणार, लिंगायत संस्कार धारुनी वीरशैव म्हणणार. हिंदू म्हणून जन्मालो, हिंदू म्हणून जगणार, हिंदू म्हणून